आमदार साहेबांना आतमध्ये बसव. आमदार साहेब आहेत, त्यांना आतमध्ये बसवायचं हॉलमध्ये. महाराष्ट्र दिन हा हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र दिन असतो आणि त्या दिनाचं महत्त्व, त्या दिनाचं पावित्र्य याचा वापर कधीही राजकारणासाठी होता कामा नये. कारण जे हुतात्मे होते त्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून त्यांना बलिदान दिलेलं आहे. आणि संयुक्त महाराष्ट्र ही अशी चळवळ होती की ज्याच्यामध्ये सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांची मिळून ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झालेली होती. आणि त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते. स्वतः प्रबोधनकार ठाकरेसुद्धा त्या चळवळीचा एक प्रमुख भाग होते. आणि म्हणून कोणीही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिनाचं आणि त्या हुतात्म्यांचं राजकारण केलेलं नाही आहे. कोणी येऊन अगोदर अभिवादन केलं आणि कोणी येऊन नंतर अभिवादन केलं हा प्रकारसुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये घडलेला नाही आहे. त्याच्यामुळे तत्त्व सोडायचीच आपल्या पक्षाची, आपल्या बाळासाहेबांनी दिलेली, आणि त्याच्याबरोबरच ही जी काय महाराष्ट्राची परंपरा होती तीसुद्धा सोडायची. हा प्रकार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे काय प्रश्न उपस्थित करायचे त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, कुठंतरी हे थांबलं पाहिजे. जनतेने सुद्धा शहाणं झालं पाहिजे. एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो. 2020मध्ये तर संपूर्ण सत्ता यांचीच होती. काल जी माहिती आलेली आहे, एक तरुण आहे ज्यांनी कधी कुठल्या जमिनी खरेदी झाल्या याची माहिती काढली. त्यावेळेला त्या जमिनी या 2020च्या दरम्यान खरेदी झालेल्या आहे. त्यावेळेला तर बारसू जाहीरसुद्धा झालेला नव्हता. उद्योग खातं स्वतः त्याच्यावर पूर्ण कंट्रोल हा उद्धव साहेबांचा आणि आदित्य साहेबांचा होता. मग त्यावेळेला या जमिनी कशा खरेदी झाल्या आणि नंतर त्याचं पत्र कसं गेलं याचंसुद्धा उत्तर जनतेला दिलंच पाहिजे. आणि मग कुठल्याही गोष्टीचा थेट संबंध नेऊन शहासाहेबांशी जोडणं हे कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे. कारण प्रकल्प व्हायचा होता कुठे, नाणारला. आणि नाणारला जर प्रकल्प होणार नसेल तर ज्या गावातल्या लोकांची तयारी असेल तिथं आम्ही तो प्रकल्प नेऊ अशी जर तुम्ही घोषणा केली असली तर ज्यावेळेला उद्धवसाहेब कोकणामध्ये आले त्या दौऱ्यामध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो. प्रत्येक ठिकाणी समर्थनार्थ बोर्ड हे बारसूमध्ये लागलेले होते. प्रत्येक ठिकाणी ग्रामसभेचे ठराव झालेले होते. आणि हे जर झालेले होते तर मग आताचं आंदोलन नेमकं कोणी तयार केलं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका अशी घेतलेली आहे की चर्चा करायला स्थानिकांनी पुढे यावं, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. एक मुद्दा असा सुद्धा होऊ शकतो की कोणी जमीन विकली आणि का विकली, त्यांच्या मर्जीशिवाय कोणी जबरदस्तीने घेतली आहे का, तरी पण या बाबतीत उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्याची चौकशी करू. त्यांना न्याय कसा देता येईल या संदर्भात विचार करता येईल. परंतु ज्या पद्धतीने याच्यावर राजकारण चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोकांना भडकवण्याचं काम चाललेलं आहे, एकीकडे नोकऱ्या मिळत नाही म्हणून आंदोलनं करायची आणि दुसरीकडे आपणच त्या ठिकाणी विरोध करायचा, हे आंदोलन कुठल्या स्वरूपाचं आहे याचा विचार झाला पाहिजे. मुंबई अगोदर तर सांगत होते की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार, हेच काही दिवसापूर्वी बोलत होते. आज तेच आरोप करतायत की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नसेल तर त्याचं कसं खच्चीकरण करता येईल याचा प्रयत्न चालला आहे. कुठलाही व्यक्तिगत उद्योगपती काय करतो याच्यावर सरकारचं कुठलंही नियंत्रण नसतं. त्याचं ऑफिस कुठे असावं याच्यावर कुठलाचंही नियंत्रण नसतं. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 2.5 वर्ष का होईना, आपण असं म्हटलं की प्रशासनाचा अनुभव उद्धव साहेबांना नसला तरी 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर थोडं तरी प्रशासनाबद्दल कळलंच पाहिजे. GST जो आहे हा GST ज्या ठिकाणी कन्झम्पशन होतं त्याच्यावर GST त्या ठिकाणी गोळा केला जातो. कुठल्या राज्यामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे याच्यावर GST गोळा केला जात नाही. हे जर एवढं स्पष्ट असेल तर मग
तुम्ही असा का आरोप करतात की मुंबई कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय? मुंबईचं स्टॉक मार्केट आज सुद्धा भारतातलं सर्वश्रेष्ठ स्टॉक मार्केट आहे. मुंबईला स्वतःचं बिझनेसचं कल्चर आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये येणाऱ्या कुठल्याही देशातून येणारे ही कंपनी असून दे, त्यांचा पहिला चॉईस महाराष्ट्र असतो. आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्राशी कॉम्पिटिशन करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सवलती इतर राज्यावर तयार करते. आणि मग ते राज्य तयार करत असतील तर मग त्याच्या संदर्भात आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायला लागेल, त्यांच्याशी कॉम्पीट करायला लागेल. आपल्याला एकतर शेतकऱ्यांना कमी दरामध्ये वीजसुद्धा द्यायची आहे आणि मग तो विजेचा दर जर इंडस्ट्रीवर आला तर आपली विजेचे दर आणि इतर राज्यांचे विजेचे दर ह्याच्यामध्ये फरक पडणारच. परंतु आपल्याकडे इतर अनेक फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामुळे उद्योग आपल्याकडे येऊ शकतात. याचासुद्धा विचार निश्चितपणे झाला पाहिजे असं मला वाटतं. हे झालं उद्योगांच्या संदर्भात. मुंबईच्या संदर्भात आणि मराठीच्या संदर्भात तुम्ही काय बोलताय, वस्तुस्थिती काय आहे, थोडासा विचार करा. जी मुलं, आपलीसुद्धा मुलं जी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातात त्यांचं मराठी थोडंफार कच्चं असू शकतं, त्यांना थोडाफार वेळ द्यायला लागतो. आणि वेळ कोणाला दिला आहे? फक्त एका वर्गाला. जी मुलं 7वीमधून 8वीमध्ये जाणार होती त्या एका बॅचपुरतं हे मर्यादित आहे की त्यांना गुणांकन घेता येतं. सगळ्यांना विषय कंपल्सरी आहेत, 100% कंपल्सरी आहे. तो कंपल्सरी राहणार आहे. तुम्हाला मराठीबद्दल किती कळवळ आहे मी स्वतः बघितलेलं आहे. तुम्हाला हे माहिती नाहीत की ऑफिसेस कशी आहेत, मंडळं कशी आहेत. तुम्ही एकदा मला ज्याला भेट झाली त्याला तुम्हीच सांगितलं की ऑफिसं तिथं असता का माने? मराठी विश्वकोश ते ऑफिस आहे का? लक्ष्मण शास्त्री जोशींनी जे काय घडवलं महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी ते ऑफिस आहे का? ज्या मराठी अभिजात भाषेचा उल्लेख तुम्ही तुमच्या भाषणामध्ये केला ते अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे ते आमच्या महाराष्ट्रीय साहित्य संस्कृती मंडळाने केलेलं आहे. त्याचे जे अध्यक्ष मोरेसाहेब आहेत त्यांनी त्याच्यातलं 80% काम केलेलं आहे. त्यांना तुम्ही ऑफिस म्हणणार? मराठीचं जे वैभव आहे तुम्ही मराठीच्या बाहेर नेलेलं होतं आणि मराठीचं वैभव बाहेर नेल्यानंतर नवी मुंबईमध्ये नेताना तुम्हाला काही वाटलं नाही. तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी सांगितलं नाही, तुमचा त्याच्यावर अभ्यास नाही. आज सगळी ही जी मराठीचं वैभव आहे हे पुन्हा मराठी भवनामध्ये येत असताना आम्हाला मराठी भवन दुप्पट मोठं बांधायला लागलं. परंतु ते आम्ही बांधतोय, त्याच्यासाठी जादाचा खर्च करतोय. कारण मराठीचा अभिमान कसा असावा हे तुम्हाला कळत असेल तर मग एक गोष्ट लक्षात घ्या की या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठीमध्ये होतंय. तुम्हाला हे माहिती तरी आहे का? आपण इंग्रजीच्या शाळा काढल्या आणि त्या शाळेमध्ये ॲडमिशनसाठी रांग लावतोय. हे बोलणारे तुमचे सुपुत्र आहेत ना, मग त्यांना मराठी शाळेच्या समोर कशी रांग लावायची हे कळत नव्हतं. मग ते इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण मराठीमध्ये करण्यासाठी, मेडिकलचं शिक्षण मराठीमध्ये करण्यासाठी आपली जी काय मातृभाषा असेल त्याचा अभिमान राखण्याच्या संदर्भातला निर्णय कोणी घेतला? आदरणीय मोदी साहेबांनी तो घेतला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून महात्मा गांधींनी आपल्याला बाहेर काढलं, परंतु इंग्रजीच्या गुलामगिरीमधून मोदी साहेबांनी आपल्याला बाहेर काढलं. साधं त्यांचे आभार तरी माना. कारण तुम्ही काय ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही. केवळ कुठेतरी आंदोलनं घडवायची, त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. कुठेपर्यंत हे चालणार? आणि ह्याच्याकडेच आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी म्हणून तुम्हाला मुंबईचा वापर करायचा असेल तर मुंबईसाठी काय दिलं ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की लोकांची कृपया दिशाभूल करू नका. ज्या पवारसाहेबांचं नेतृत्व तुम्ही सर्वोच्च मानता, मग त्या पवारसाहेबांच्याकडे बार्शीची लोक गेली होती ना. आणि पवारसाहेबांचा फोन गेल्यानंतर जर उदय सामंत त्यांना भेटायला जात असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसतं. त्यांच्याकडे का झाला म्हणून गेला म्हणून तुम्हीच विचारता. तुम्हीच मातृश्री सोडून सिल्वर ओकवर अनेक वेळा गेलेला आहात. आणि मग पवारसाहेबांचं जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्व आहे, त्यांचा जो अनुभव आहे त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला झालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या अन्यत्र भागामध्ये ज्याला इंडस्ट्रीज येतात त्याला जमीन कोण देत असतं? तिथला शेतकरी देत असतो. मग कोकणचा शेतकरी आणि इतर भागातला शेतकरी वेगळा आहे का? त्याची दिशाभूल का केली जाते? कोकणामध्ये किती बेरोजगार युवक आहेत याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? आणि मग अशी मागणी केली असती तर मी समजू शकलो असतो की जे लाखभर रोजगार निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये बारसूची ज्यांची जमीन गेलेली आहे, आज कोणी त्यांची जमीन विकत घेतली असेल किंवा काय, त्याच्यावर हा मुद्दा, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते किंवा त्याच्या संदर्भातले अधिकार सरकारकडे आहेत की नाही किंवा त्यांनी ती जमीन का विकली हा सगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. परंतु ती जमीन
तुमच्या काळामध्ये गेलेली आहे. माझ्यासारखा एखादा कोकणातला मंत्री असा म्हणू शकतो की जो मूळचा बारसूचा रहिवासी होता, ज्यांनी ती जमीन विकलेली आहे, त्याच्या घरामधले जे युवक आहेत त्यांना त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ही मागणी तुम्ही कधी केलेली नाही आहे. कोकणातल्या पर्यावरणाचं रक्षण करणारा हा प्रकल्प आहे, तुम्हीच लिहिता आणि तुम्हीच त्याला विरोध करता. त्याच्या संदर्भात काही मुद्दा असेल त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण एकंदरच काय होतं की अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत, आणि ही भूमिका स्पष्ट करत असताना तेच अजितदादा तुमच्या शेजारी स्टेजवर बसलेले होते. अनेक ठिकाणी आमच्याकडे MIDC करा म्हणून मागणी करणारे अनेक नेते हे तुमच्याबरोबर स्टेजवर होते. मग ती जमीन कोणाची येते? शेतकऱ्यांचीच होते ना. आणि म्हणून बारसूचा प्रश्न अत्यंत, जर तो नाजूक असेल तर तो नाजूक पद्धतीने हाताळण्याच्या संदर्भात तुम्ही तुमचं काय योगदान दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. केवळ कोणाचं तरी आंदोलन उभं राहिलं की तिथं आपण जायचं, त्याला सपोर्ट करायचा आणि मग त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजायची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर, काल भाषणादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, तो म्हणजे बाबरी मशिदीला घेऊन. बाबरीच्या ज्यावेळेला हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला त्या रात्री कुत्रीसुद्धा बाहेर पडली, पण भाजपवाले कुठे दिसले नाही असं ते म्हणाले आहे. त्याबद्दल एकंदरीतच आपण जी काय भाषा बोलतो ती भाषा कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार निश्चितपणे केला गेला पाहिजे. राम मंदिराची चळवळ, श्रीराम मंदिराची चळवळ कोणी उभी केली हे सुद्धा संपूर्ण भारताला माहिती आहे. लालकृष्ण अडवाणीजींचा रथयात्रा कोणी रोखली हे सुद्धा संपूर्ण भारताला माहिती आहे. त्यांच्याशी तुम्ही जाऊन हातमिळवणी करणार आणि राम जन्मभूमीचं श्रेय स्वतःला लाटण्याचा प्रयत्न करणार कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. कारण हे श्रेय बाळासाहेबांना का आहे तर बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. तुमचं हिंदुत्व हे किती बेगडी आहे हे तुम्ही वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. सावरकरांच्या संदर्भात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, तो श्रीराम मंदिराच्या संदर्भातला प्रश्न असेल, मग बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे निडरपणे सांगितलं की माझे शिवसैनिक तिथं पाडायला असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. याचा अर्थ शिवसैनिक तिथं होते, असंख्य रामभक्त तिथं होते, आणि ज्या भाजपने आणि विश्व हिंदू परिषदेने ही चळवळ उभी केली असेल किंवा RSSचे काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये असतील तर ते काही लपून सांगत नाही की आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून. आज सुद्धा उघडपणे ते सांगतात. आणि म्हणून तुम्ही असं बोलता, याच्यामध्ये राजकारण करता, म्हणून जे लोक श्रीरामाचे भक्त आहेत त्यातलं कोणीही तुमच्या स्वागताला येत नाही. साधू डायरेक्ट तुमच्यावर स्टेटमेंट काढतात. साधूंची रक्षा तुमच्या काळामध्ये होऊ शकत नाही. तुमच्या काळामध्ये पत्रकारांच्या विरुद्ध पोलीस बळाचा वापर होतो. तुमच्या काळामध्ये राजकीय लोकांच्या विरुद्ध वापर होतो पोलीस बळाचा, महिलांच्या विरुद्ध पोलीस बळाचा वापर होतो, आणि तुम्ही मात्र वाटेल तसं बोलायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला एकच सांगायचं आहे की भावनेचा आधार घ्यायचा, आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करायची आणि त्या सहानुभूतीवर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. एक दिवशी शिवसैनिकांच्या सुद्धा लक्षात येईल की जे आता त्यांच्याबरोबर शिल्लक आहे त्यांच्याही लक्षात येईल की आमचा वापर केला जातोय. आणि म्हणून खरोखर जर काय करायचं असेल तर सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राचा विकास कसा होईल, आणि त्या विकासाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी झाले पाहिजे. नाहीतर मला सत्ता कशी मिळेल आणि महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, ही भूमिका या पुढच्या काळामध्ये चालणार नाही, एवढंच मला ठामपणे सांगायचं. त्या स्टेजवर सुद्धा डायसला घेऊन जरा वादावादी होताना म्हटली. आधी ते डायस हलवण्यात आलं, कारण साधारणपणे उद्धव ठाकरे स्वतः एकटेच त्या डायसवर बोलत असतात. त्याच्यावरून सुद्धा कुठेतरी वादावादी होताना दिसले पुढील हलवण्याबरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? आलबेल आहे सगळं महाविकास आघाडी? बघा, महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही याचा विचार महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी केला पाहिजे. उद्धव साहेबांना थोडीशी उंच खुर्ची ठेवली म्हणून सुद्धा त्याला ऑब्जेक्शन घेणारे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते ना. उद्धव साहेबांचं भाषण सुरू झाल्यानंतर त्या सभेतून निघून जाणारे सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना काँग्रेसने का नाही थांबवलं हा सुद्धा प्रश्न आहे. आणि उद्या ज्या प्रकारे काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये उद्धव साहेब जाणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस अशा तऱ्हेची भूमिका घेते
म्हणून बाळासाहेबांनी काँग्रेसचं अक्षरशः त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले, त्यांचं खरं स्वरूप हे लोकांच्या समोर आणलं आणि म्हणून काँग्रेसच्या लयाला सुरुवात झाली. तेच बाळासाहेबांनी केलेले कष्ट. त्याच्यावर एका मिनिटात तुम्ही गोळा फिरवणार कशासाठी? तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून. आणि ते मुख्यमंत्रीपद उद्या राष्ट्रवादीला आम्ही देणार आहोत हे सुद्धा तुम्हीच जाहीर करणार. म्हणजे तुम्ही शिवसैनिकांची फसवणूक करताय, त्यांना हिंदुत्वापासून लांब नेताय, त्यांना मराठी भाषेच्या लढ्यापासून लांब नेताय. एवढंच मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं. 6 तारखेला बातमीला सुद्धा जाणाऱ्या मला अडवून दाखवा अशा पद्धतीने. त्यांना कशाला कोण अडवणार आहे? त्याला मला एवढंच सांगायचं आहे की प्रोजेक्ट का नको याच्याबद्दल 4 मुद्दे तरी तुम्ही मांडा. लोकांना उभं करायचं आणि लोकांचा विरोध आहे म्हणून माझा विरोध आहे हा मुद्दा जगभरामध्ये कुठेही चालत नाही. थोडाफार विरोध प्रत्येक ठिकाणी होतो, त्यावेळेला लोकांना त्याचं महत्त्वसुद्धा समजावून सांगायला लागतं. आज तरी सरकारने निश्चितपणे जाहीर केलं पाहिजे की मी असं बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी जमिनी मिळत असतात किंवा ज्या जमिनीला किंमत नसते तिथं कवडीमोल भावाने लोक ते विकत असतात आणि ज्या लोकांना त्याचं फ्युचर समजतं ती लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. परंतु त्या लोकांच्या लक्षात असं येत नाही की या लोकांच्या अनेक पिढ्यांनी ती जमिनीचं संरक्षण केलेलं आहे आणि उद्या जर काय त्या जमिनीपासून मिळणार असेल तर ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे. म्हणून अशी लोक सुरुवातीला आपल्या जमिनी विकतात आणि ज्यावेळेला त्यांना कळतं की या जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये भाव मिळणार आहे तेव्हा त्याच्यावर आंदोलन सुद्धा करू शकतात. मग त्यांना दुसरं अल्टरनेट काहीतरी पॅकेज द्यायला लागेल आणि ते पॅकेज हे नोकऱ्यांच्या संदर्भात असू शकतं असं मला स्वतःला वाटतं. सरकारने हे जाहीर करावं. मी तर त्या डिपार्टमेंटचा मंत्री नाही, परंतु मी उदय सामंत साहेबांना सांगेन की आज जमीन कोणाच्या नावावर आहे याच्यापेक्षा ती जमीन मूळ कोणाची होती त्या कुटुंबांना आपण न्याय दिला पाहिजे, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे आणि त्या नोकऱ्यांचं ज्याला आश्वासन मिळेल खऱ्या अर्थाने अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या ज्यांच्याकडे त्या जमिनीची मालकी होती त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल. सर, सरकारी अनुदानित शाळांसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 7वी ते 8वीसाठी व्यवसाय शिक्षण ओळख हे सुरू करण्यात आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. एक गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं मातृभाषेचं महत्त्व हे आदरणीय मोदी साहेबांनी ओळखलं आणि त्याच्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्त्व आलं. त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते जगभरामध्ये आहे. जगभरामध्ये स्किल्ड मॅनपॉवरला महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपली जी मुलं शिकतील, मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की HCL सारखी कंपनी आमच्या मुलांना 15,000 जॉब्स देणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारखी कंपनी मुलांना 10,000 जॉब्स देणार. याच्या पुढे जर्मनसारख्या देशामध्ये आज 4 लाख स्किल्ड मॅनपॉवर 4 लाखापैकी 1,00,000-2 लाख तरी महाराष्ट्रातून जाऊ शकतात, मुंबईतून जाऊ शकतात. मुंबईचा सगळ्यात घनिष्ठ संबंध हा जर्मनीशी आहे. पुण्याचा सगळ्यात जास्त घनिष्ठ संबंध जर्मनीशी आहे. माझी खरं तर साधारण येत्या 13-14 तारीखला एक्झॅक्ट तारखा नाही पण त्या दरम्यान जर्मनीला व्हिजिट पॉलिटिकल विजा पॉलिटिकल क्लिअरन्स व्हायला लागलं. ते झालं तर ही चर्चा आम्ही अगोदर सुरू केलेली आहे. मराठी मुलांना कसे जॉब्स मिळाव्या हे जर 40 लाख जॉब्स तयार होणार असतील तर त्याचं प्रशिक्षण आमच्या मुलांना कसं मिळेल, त्यांना जर्मन लँग्वेज कशी शिकवायची, त्यांना कसं तिथं पाठवायचं, कारण त्यांचं सुद्धा फ्युचर आहे. ज्या मुलाला 40,000 रुपये महिन्याला मिळतात त्यांना दिवसाला 40,000 रुपये जर्मनीसारख्या सुधारलेल्या देशामध्ये मिळू शकतात. मग ती अपॉर्च्युनिटी त्यापेक्षा ठीक माझ्या मनामध्ये काय येतो, तुमच्या मनामध्ये का नाही आला? तुम्हाला जर मराठी माणसाचा एवढा कळवळा आहे तर. आणि म्हणून आम्ही दाखवण्यासाठी काम करत नाही, आम्ही मनापासून काम करतो. दिवसातले 3-4 तास झोप घेतो. काल सुद्धा मी 4 वाजता आलो आहे, कोल्हापूरला गेलो, सिंधुदुर्गमध्ये गेलो, तिथून इथं आलो आणि आतासुद्धा मराठी भवन लवकरात लवकर कसं व्हायचं याची माझी हे आहे. तुम्ही मराठीचा कळवळ आम्हाला काय सांगायचं? ज्यावेळेला चर्चा झाली तुम्ही सांगता बाहेरून इमारत छान दिसते, बाहेरून इमारत किती छान दिसते त्याच्यापेक्षा इमारतीचं किती चालतं, किती चालतं, मराठीची जपणूक किती चालते याचा विचार झाला पाहिजे. आणि तो विचार न करता केवळ तुम्ही मराठीसाठी मराठी म्हणत राहिला तर मला खात्री आहे की मराठी माणसाचं हित होणार नाही. तुम्ही विचारलेला प्रश्न योग्य आहे. आम्ही त्यांना व्यावसायिक शिक्षण देणार आणि व्यावसायिक शिक्षण दिल्यानंतर ज्या ज्या देशांनी आमचे करार होणार त्या देशाची भाषा त्यांना शिकवणार. आपल्या तरुण मुलांनी जगभरावर राज्य केलं पाहिजे आणि ते आपल्या सेवाभावी वृत्तीतून केलं पाहिजे. हा विचार जर पंतप्रधान देऊ शकतात तो विचार
बोलायचं आणि तुमच्यामधले किती लोक बाहेर पडतात. आज फक्त तिकिटाच्या आमिषाने कोण राहिलं असेल किंवा याच्यात तुम्ही रोज सांगता आदित्य ठाकरेंचं भाषण काय झालं, हे सरकार कोणतं झालं, तुम्हाला अधिकार कोणी दिला, तुम्ही कायदे तज्ज्ञ आहात का, असं सांगून आपल्याकडून जो लोंढा बाहेर निघाला रोज हे बोललं जातं. खोटं बोलतात आदित्य ठाकरे, मला 100% माहिती आहे. पण त्यांना अशा तऱ्हेचं ट्रेनिंग दिलं जातं की हे खोटं सातत्याने बोलत राहायचं, मग लोकांना ते खरं वाटेल आणि तुमच्यावर लोक थांबतील. हाच त्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून सांगायचं आहे, लोकांना थांबवायचं असेल प्रेमाने थांबवा, त्यांच्यासाठी काहीतरी करून थांबवा. अशा तऱ्हेने राजकारण केलं, एक दिवशी हा लोंढा ज्यावेळेला बाहेर पडेल त्यावेळेला त्याच्यातल्या निम्म्या खुर्च्या तुम्हाला रिकामी दिसतील. त्या नागपूरला जे घडलं ना, तुमचं भाषण सुरू झाल्यानंतर लोक निघून गेली, तेच घडलेलं मुंबईमध्ये दिसून असं वाटत असेल तर आज सुद्धा तुमच्या भूमिकेचा पुनर्विचार करा, एवढंच आम्हाला सांगा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजपबरोबर चर्चा करते आणि ते किती दिवस आमच्याबरोबर राहतील ह्यात कसं सांगणार. नाही बघा, हीच वज्रमुठ म्हणतात, यालाच वज्रमुठ म्हणतात आणि यालाच उद्धव ठाकरेंची वज्रमुठ म्हणतात. इथं शिवसैनिकांना सांगायचं की आम्हाला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि तेच आश्वासन आपण स्वतः राष्ट्रवादीला द्यायचं. का द्यायचं तर राष्ट्रवादी बाहेर निघू नये आणि ते भाजपशी त्यांचं कुठेतरी तडजोड होऊ नये. तुम्हीच करता. ज्या वेळेला पहिल्यांदा आपण वेगवेगळी इलेक्शन लढवली त्यावेळेला राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा जाहीर केलेला होता भाजपला. हे काय उद्धव साहेबांना माहिती नाही आहे? हे काय शिवसैनिकांना माहिती नाही आहे? कोणाशी आर्ग्युमेंट करायचं असेल तर व्यवस्थित आर्ग्युमेंट करा. आपली जी काय भूमिका असेल पटवून सांगा. ते पटवून सांगत नाही, त्यांना भावनेचं राज्य करायचं आहे आणि भावनेच्या राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घ्यायचं आहे, हे म्हणण्याइतपत परिस्थिती त्यांनी स्वतःवर आणली. सर, आपण जर बघितलं तर गुलाबराव पाटलांनी सांगितलं येत्या काही दिवसात अजित पवार आपल्या सोबत असतील आणि त्यावेळी आम्ही जाहीर करू की महाविकास आघाडी पाडण्यासाठी किती बैठका झाल्या होत्या. एक गोष्ट अशी आहे की बघा, राष्ट्रवादी काय करते याच्यावर मी स्वतः कॉमेंट करू शकत नाही. मी शेवटी प्रवक्ता असल्यामुळे मला काही लिमिटेशन्स आहेत. राष्ट्रवादी हा स्वतःचा पक्ष, पवारसाहेबांचा पक्ष आहे. तो पक्ष वाढावा म्हणून त्यांनी काही केलं तर त्यांना करायलाच लागतं, कारण त्यांचा तो पक्ष आहे. तीच भूमिका उद्धवसाहेबांनी सुद्धा घ्यायला पाहिजे की शिवसेना हा माझा पक्ष आहे, माझ्या आमदारांवर मी अन्याय व्हायला देणार नाही, माझ्या आमदारांना निधीचं त्यांच्या मतदारसंघात कसा जाईल, महाराष्ट्राचा विकास करत असताना शिवसेना कशी पुढे राहील याचा विचार त्यांनी केला नाही. सगळी महत्त्वाची डिपार्टमेंट देऊन टाकली. ती राष्ट्रवादीला दिली, ती काँग्रेसला दिली, स्वतःकडे फक्त मुख्यमंत्रीपद ठेवलं. हा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आमच्याकडे कुठं होतं शिक्षण खातं. शिक्षण खातं हे पुढच्या पिढीला दिशा देणारं, पुढच्या पिढी घडवणारं डिपार्टमेंट आहे. मग ते शिवसेनेने स्वतःकडे का नव्हतं ठेवलं, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की टीका आम्हाला अजिबात करायची नाही, परंतु महाराष्ट्र दिनाचा गैरवापर झाला, कामगार दिनाचा गैरवापर झाला, ही वस्तुस्थिती आहे. ज्या मुंबईबद्दल तुम्ही बोलता तिथल्या कामगार मंडळाच्या प्रिमायसिस आहेत तिथं लोअर परेलमध्ये. गिरणगावातले सगळे कामगार तिथं स्विमिंग करायला जायचे, तिथं खेळ खेळायला जायचे. तुमच्या काळामध्ये त्याची काय गैरव्यवस्था झालेली होती, दुर्व्यवस्था झालेली होती, एकदा जाऊन बघा. मी स्वतः DPCमधून निधी देऊन त्याला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणली, कारण आम्हाला कामगारांच्याबद्दल अभिमान आहे, आम्हाला कामगारांच्याबद्दल कळवळा आहे. तुमच्यासारखा आम्ही कामगारांचा वापर आज स्वतःला मतदान करण्यासाठी करून घेत नाही. मी त्या ठिकाणी सगळ्या सुविधा दिल्या, परंतु एकदाही सांगायला गेलो नाही की ह्या सुविधा आम्ही कामगारांसाठी दिलेल्या आहेत. आणि म्हणून कामगार दिनी कामगारांना शुभेच्छा देण्याचा खऱ्या अर्थाने हक्क जर कोणाला असेल तर तो आम्हाला आहे. केवळ ते एक लोअर परेलचं सुधारलं असं नाही की ज्या ज्या ठिकाणी कामगार केंद्र चालू आहे प्रत्येकाला जिल्हा नियोजनमधून निधी द्या असं मी सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना. आणि त्याच्यामुळे आमचं बेगडी प्रेम अजिबात नाही. आम्ही मनापासून कामगारांचा आदर ठेवतो, कामगारांसाठी काहीतरी करतो. आणि म्हणून कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्याचा अधिकारसुद्धा आम्हाला आहे आणि महाराष्ट्रात दिनाच्या शुभेच्छासुद्धा महाराष्ट्राला देण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. कोण अगोदर गेला अभिवादन करायला आणि कोण नंतर गेला याच्यावर सुद्धा राजकारण करायला लागला तर खऱ्या अर्थाने त्या हुतात्म्यांना काय वाटत असेल ज्यांनी ह्या मुंबईसाठी बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून एवढंच सांगायचं आहे, निदान त्या हुतात्म्यांची तरी कदर ठेवा, निदान महाराष्ट्र दिनाला तरी राजकारण करू नका, एवढंच नम्रपणे सांगायचं. काल एक शेवटचा प्रश्न, काल सभेमध्ये ही
एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये येणार हा बाहेरचा पर्यटक येणार, त्याच्यामध्ये म्हटलेलं काय आहे की देखो आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र कशामध्ये आहे? मराठीमध्ये. हा महाराष्ट्र मराठी आहे, तो शिवरायांचा आहे, तो कडाकपाऱ्यांचा आहे. परंतु मराठीमधलं पूर्ण वाक्य हे बाहेरून येणाऱ्या भारतातल्या इतर भाषिकांना कसं कळणार? ते बाहेरून येतात ना. मग फक्त मुंबईला येतील आणि गेटवे ऑफ इंडिया बघून जात असतील तर आपला महाराष्ट्र तुम्हीसुद्धा बघा हे त्यांना सांगायचं असेल तर त्यांना समजेल अशाच भाषेत सांगितलं पाहिजे. परंतु ते आपण जर पूर्ण वाक्य मराठीमध्ये म्हटलं तर त्यांना समजू शकणार नाही की हे नेमकं काय आहे. इंग्रजी जर बाहेरचे पर्यटक आले तर इंग्रजीमध्ये वाक्य लिहायलाच लागेल की हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. परंतु हा आपला महाराष्ट्र आहे, हा तुमचा आमचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी असली जी राजकारण आहे ताबडतोब बंद झाली पाहिजेत. 5ही वर्ष नुसतं मताचंच राजकारण करायचं, कुठेतरी थांबवा. महाराष्ट्राचा विचार करा. कुठे होता महाराष्ट्र आणि आज इतर राज्य आपल्या बरोबरीने येते याचा कधीतरी विचार करा. आणि महाराष्ट्राच्या विचारासाठी जर काय बलिदान करायचं असतं तर ते करण्याची हिंमत फक्त बाळासाहेबांच्या मध्ये होती. बाळासाहेब प्रसंगी मराठीचा विषय आल्यानंतर राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठीचं राजकारण आणि त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा वारसा शिंदेसाहेबांनी घेतलेला असला तर मग शिंदेसाहेब तशीच वागतील. बाळासाहेबांनी जो विचार महाराष्ट्राचा केला तोच शिंदेसाहेब करतील, तोच फडणवीस साहेब करतील याची खात्री ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, युवकांना, महिलांना, प्रत्येकांना देऊ इच्छितो. कारण ती धोरणं फक्त आम्ही अंगीकारली. तुम्ही फक्त बोलत राहिला, आम्ही रोजगार देत राहिलो. नुसतं स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 1.5 लाख रोजगार दिला. सरकारी भरतीमधून 1.5 लाख आणि रोजगार आम्ही देतोय. 75,000 जाहीर केलं तर आज 1.5 लाख देतो. मुलं कोण आहेत? मराठी मुलं आहेत ना, ती त्यांना मिळतोय ना हा रोजगार. तुम्ही का नाही देऊ शकला याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यायला लागेल. सर, हिंदी में जानना चाहिए हुतात्मा एक महाराष्ट्र जिस तरह से उद्धव ठाकरे ने सरकार को घेरा और कहा कि जो सीएम है वो काफ़ी लेट पहुंचे हैं, बाद में कई ऐसे मुद्दे थे जो उन्होंने उठाए. देखिए, हमेशा सीएम साहब 1 तारीख को ही जाते हैं जब महाराष्ट्र दिन होता है. कभी 12 बजे तक आज तक नहीं गए. तो ये परंपरा रही है कि जिस वक्त सीएम को जाना है उसी वक्त जाते हैं, क्योंकि उनको अभिवादन किया जाता है. जिन 108 लोगों ने अपनी जान दे दी संयुक्त महाराष्ट्र के लिए, मुंबई के साथ महाराष्ट्र बनने के लिए, तो उनका ये हक बनता है कि महाराष्ट्र की जो टॉप मोस्ट अथॉरिटी है वहाँ जाए, उनको नमन करने. इसके अलावा कौन किस वक्त जाता है वो ज़्यादा अहमियत नहीं रखता है. आज तक किसी ने भी महाराष्ट्र दिन का पॉलिटिक्स नहीं किया. ये तो एक मुद्दा जो है तो लोगों के दिल के पास है. आज पहली बार उद्धव साहब ने ये कोशिश की कि उसमें भी वो राजनीति लाए. इस हरकत को कोई भी महाराष्ट्र की जनता जो महाराष्ट्र का अभिमान रखती है उसको टॉलरेट नहीं करेगी. जिस तरह से बारसू को लेकर उन्होंने कहा कि जो लेटर की बात की जा रही है, 12 महीने लेटर लिखा, लेकिन कहाँ लिखा था कि वहाँ पर घुस के आंदोलनकारियों पर. देखिए, ये तो ऐसा है ना कि जो आदमी को कुछ नाटक करना है, ये तो नाटक का भाग हो गया ना. आपने लिखा, आपने इंडिविजुअल कैपेसिटी में नहीं लिखा, आपने एज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र वो लिखा था. फिर अगर वहाँ पे सर्वे के लिए आपके अधिकारी जाते हैं, उनकी रक्षा करना उनकी जिम्मेदारी है, देश की जिम्मेदारी है. ये तो आपने जब आप जब शपथ लेते हैं आप अपना कर्तव्य अच्छी तरह से निभाएंगे. अगर कोई अपना कर्तव्य निभाता है तो उसके बारे में कोई आप ऐसा ही बोलेंगे. आप बोलते हैं कि मैं घटना को मानता हूँ, ये करता हूँ, वो करता हूँ, और आप ही ऐसी चीज़ें करते हैं कि मैंने इसमें नहीं लिखा है. अगर कल को कोई बाहर से आ जाता है महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करने के लिए तो उसकी रक्षा करना क्या आपकी जिम्मेदारी नहीं है एज ए सीएम? आप ऐसे ही बोलते रहेंगे तो कितने लोग आएंगे महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करने के लिए? इसीलिए आप जहाँ पॉलिटिकल लीडर है वहीं पे आपको रहना चाहिए. ये जो प्रशासन है उसको एक डिसिप्लिन रहती है, वो कर्तव्य निभाना पड़ता है. और अगर आप वो कर्तव्य निभाना नहीं चाहते हैं तो एटलीस्ट इतना तो याद रखिए कि आप 2.5 साल तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं. आपने वो शपथ ली थी और उस शपथ के
जो मायने रखते हैं उसके हिसाब से आपको रक्षा करनी है। आपका जो एडमिनिस्ट्रेशन है उसकी भी रक्षा करनी चाहिए। लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना ये भी आपका जिम्मा है। तो ये आपको समझना चाहिए। अगर वो नहीं समझते और वो सिर्फ पॉलिटिक्स करना चाहते हैं तो चाहे पॉलिटिक्स करें, वो उनका डिसीजन है, उसके बारे में मैं कुछ भी नहीं। जिस तरह से उन्होंने कहा कि जो उद्योग धंधे हैं खासकर महाराष्ट्र के लेके जा रहे हैं, मुंबई जोड़ने की बात कर रहे हैं, क्या जरूरत आन पड़ी कि बुलेट ट्रेन की कौन मुंबईकर है जो रोजाना अहमदाबाद ट्रेवल करेगा या अहमदाबाद से कौन ट्रेवल, इसकी जरूरत क्या है? हम बुलेट ट्रेन को भी लेकर देखिए, बुलेट ट्रेन ये फर्स्ट स्टेज है अहमदाबाद टू मुंबई, और सेकंड स्टेज रहेगा अहमदाबाद टू दिल्ली। तो कनेक्ट क्या होगा? दिल्ली और मुंबई कनेक्ट होगा। जिस कांग्रेस के साथ आप है उस कांग्रेस ने मुंबई दिल्ली कॉरिडोर की घोषणा की थी, वो नहीं बना सके। वो भाजपा की सरकार ने बनाया, वो यूपी के सरकार ने बनाया। इसको तो आपको याद रखना चाहिए। और ये जो कॉरिडोर है उसका एक पार्ट बुलेट ट्रेन भी है। अगर नहीं बनेंगी, वैसे भी राजधानी कहाँ से जाती है? यहाँ से अहमदाबाद होके सीधी दिल्ली तक जाती है। तो ये तो रूट सबको पता है। आपको अगर पता नहीं होगा तो आप जैसे लोग बोल सकते हैं कितने लोग अहमदाबाद जाते हैं, लेकिन जिसका भी काम दिल्ली में रहता है वो हर एक आदमी मुंबई से दिल्ली में जाता है। उसको फ्लाइट नहीं मिलती, फ्लाइट के रेट बहुत बढ़ जाते हैं। एक ना कहीं से कनेक्ट करने के लिए चालू करना चाहिए। अगर आज कनेक्ट हो गया तो कल अहमदाबाद से दिल्ली कनेक्ट हो जाएगा। प्रोग्रेसिव अप्रोच रखिए। अगर जगह पूरे विश्व में अगर बुलेट ट्रेन चलती है तो महाराष्ट्र में बुलेट ट्रेन क्यों नहीं होनी चाहिए? महाराष्ट्र से दिल्ली से का कनेक्शन क्यों नहीं होना चाहिए? होना चाहिए। और वो गवर्नमेंट का प्रोजेक्ट है। उसके लिए अगर लैंड दे तो इसके लिए आप बोलेंगे कि ये लैंड लुटा दी, ये कहाँ का न्याय है? मराठी भाषा को लेकर भी उन्होंने कहा कि हमने पीएम से मुलाकात की थी, उस वक्त भी हमने मुद्दा रखा था कि इसे दर्जा दिया जाए कानूनी के, लेकिन अब तक ये सरकार ने इस पर किसी तरह कोई पहल नहीं है। देखिए, ये तो सोचना है। हमारा रिप्रेजेंटेशन ऑलरेडी जा चुका है और वो इस स्टेज तक आ गया है कि उनके समय पे वो 50% पे था, आज वो 99% पे आ गया है। और उनको भी मालूम है किसी भी वक्त इसकी अनाउंसमेंट हो सकती है। इसका भी श्रेय लेने की वो कोशिश करते हैं। किस चीज़ का श्रेय कैसे लिया जाए इसके बारे में उनका हाथ कोई भी नहीं पकड़ सकता। और जिस तरह से देखा गया बारसू में 6 तारीख को जाने की उन्होंने कहा है और 6 तारीख को जाऊंगा, और जिस तरह से वहाँ पर अन्याय हो रहा है सरकार को उनको ही सोचना चाहिए। अगर सरकार ने डिक्लेयर किया है कि जो भी मुद्दे हैं सरकार के सामने लाए, उस मुद्दों का निराकरण किया जाएगा और बाद ही में प्रोजेक्ट किया जाएगा। तो मैंने आज भी एक मुद्दा रखा है कि बहुत सारे लोग ऐसे करते हैं कि जो जमीन जिसमें कुछ भी नहीं उगता है वो लोग बेच देते हैं दूसरों को, और ऐसे लोग जो फ्यूचर को देखते हैं उसको खरीद लेते हैं। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि जो ओरिजिनल ओनर था उसका राइट पूरी तरह से निकल जाए। तो मेरी ये सरकार के पास मांग है कि जो भी ओरिजिनल लैंड होल्डर्स थे उनके परिवार के सदस्यों को वहाँ पे नौकरी दी जाए, ताकि आज जो असंतोष है वो इसलिए है कि सरकार ने किसानों के लिए बहुत अच्छा रेट सरकार देना चाहती है, लेकिन जो किसान अपनी ज़मीन बेच चुके हैं उन तक ये रेट नहीं पहुंच सकता। उसके लिए क्या करना है? इंडस्ट्रीज मिनिस्टर से उसके बारे में सोच रहे हैं, लेकिन मैं उनको मिलूंगा, उनको बोलूँगा कि जिन्होंने अपनी ज़मीन भी बेची है उनको ही ओरिजिनल लैंड ओनर का दर्जा दिया जाए, और उन्हीं के जो फैमिली मेम्बर्स हैं उनको एम्प्लॉयमेंट में प्रेफरेंस दिया जाए। एक सवाल ये भी है कि उन्होंने सवाल उठाया कि शरद पवार को लेकर कई एनसीपी को लेकर कई सवाल उठाते थे जो यहाँ से छोड़कर चले गए। अब वही शरद पवार से सलाह लेने जाते हैं खासकर में। अब क्या आंकड़ी की सलाह लेने पहुँच रहे हैं? देखिए, बारसू के लोग गए थे शरद पवार साहब के साथ, उनका जो भी कहना है वो कहने के लिए। उसके बाद शिंदे साहब को और उदय सामंत साहब को शरद पवार साहब का फ़ोन आ गया कि उसके बारे में उनको चर्चा करनी है। तो जाहिर सी बात है कि पवार साहब कहाँ जाएंगे नहीं, उनके ही घर जाना पड़ेगा क्योंकि वो सीनियर लीडर है। तो इसके लिए अगर उदय सामंत जाते हैं, उनकी सलाह लेते हैं, तो उसमें क्या बुरा है? ही इज़ द सीनियर मोस्ट लीडर ऑफ महाराष्ट्र। उनको महाराष्ट्र के चप्पे चप्पे के बारे में जानकारी है, किस वक्त क्या करना है उसके बारे में उनको जानकारी है। अगर महाराष्ट्र के हित में उनको मिले और वो भी उनके कहने के बाद उनको मिले तो उसमें उद्धव साहब को क्या आपत्ति है?
आपने आज तक बाबा साहब ने कभी मातोश्री नहीं छोड़ी थी। आप मातोश्री छोड़ के रोज जाते हैं हर 15 दिन में, 1 महीने में सिल्वर ओक पे। इतना ही नहीं, फिर आपने बोला था कि बीजेपी ने हमें सीएम का पोस्ट नहीं दिया इसलिए हम बाहर निकल आए, तो वही पोस्ट आप एनसीपी को ऑफर कर रहे हैं, अजीत दादा को ऑफर कर रहे हैं, ताकि वो आपको छोड़ के नहीं जाए, क्योंकि आप वीक बन चुके हैं। आप भाजपा जैसे नहीं रहे, आपने भाजपा के विचारों को छोड़ा है। और आज जिस तरह से आप बर्ताव कर रहे हैं और उसमें असलियत क्या है वो शिवसैनिकों को पता चल जाएगा। जो शिवसैनिक आपके पास बचे हैं तो वो भी सब छोड़ के आ जाएंगे, क्योंकि आप उनको रोक के रखना चाहते हैं। इसीलिए रोज आदित्य ठाकरे झूठा बोलते हैं कि कोर्ट का निर्णय ये होगा, कोर्ट का निर्णय वो होगा। आपको किसने बोला? आप ज्योतिषी है क्या? आप विधि तज्ञ हैं क्या? आप किस अथॉरिटी में ये बोल रहे हैं? सिर्फ आप इसलिए बोल रहे हैं कि जो बचे हुए लोग हैं वो निकल नहीं जाए। और देखिए, अगर वो निकल गए तो जैसे नागपुर के सभा में हुआ था कि सब कांग्रेस के लोग थे, जैसे ही उद्धव साहब खड़े हो गए आधे लोग वहां से निकल गए। क्यों निकल गए? क्योंकि वो कांग्रेस को मानने वाले लोग थे, वो आपके मानने वाले लोग नहीं है। और इसलिए मैं यही कहना